भेटी घेताय, कसा प्रतिसाद मिळतो? मला इथे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि सर्वांनी घड्याळाला मतदान करणार हे मला खात्री आहे. तुम्ही विकास आणि रोजगार हा मंत्र घेऊन मतदारांसमोर जात आहे. सिंधुदुर्गात असे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत जे तुम्ही निवडून आल्यावर प्राधान्याने करणार? संगणकामध्ये बरं की पाणी आहे म्हणा, महिला सक्षमीकरणाचा पण हा एक मोठा विषय आहे आणि पुन्हा रस्ते आहेत किंवा पाणंद रस्ते आहेत आणि एक स्किल डेव्हलपमेंट जे तरुणांना आणि तरुणींना स्किल डेव्हलपमेंटची जी गरज आहे त्याच्यावर काम करणार आहे. सिंधुदुर्गात सध्या परिवर्तनाचं वारं वाहतंय असं तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते सांगताय. मग मागच्या 5 वर्षात नेमकी कुठली कमतरता राहिली असं तुम्हाला वाटतं? तसं तर विकासाची कामं दरवर्षी म्हणजे असं म्हणू शकत नाही की संपतात, कारण की दरवेळेस आपण 5 वर्षांनी म्हणतो तर प्रत्येक कामं पुन्हा पुन्हा येत राहतात, त्यामुळे ते कंटिन्युएशन मध्ये असतात. त्यामुळं हे असं परिवर्तन म्हणण्यापेक्षा की पुढचं प्रोसेस आहे ती एक. आता सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि कौशल्यासाठी तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून काय प्रयत्न करणार? आता आपल्याकडे नॉर्मली सगळ्या शाळेतनी झेडपी मध्ये कॉम्प्युटर आहे, पण AI रोबोटिक्स अजून आपल्याकडे आलेलं नाही, तर आपण ते रोबोटिक्स हे झेडपीच्या शाळेतनं आणू शकतो. एक महिला उमेदवार म्हणून गणातील महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी म्हणजे बचत गट असतील, उद्योग असतील, यासाठी तुम्ही कोणत्या योजना प्रभावीपणे राबवणार? खरं तर PMFNCME तर्फे महिलांना 35% अनुदान आहे. फूड प्रोसेसिंग मध्ये सरकारकडून त्याच्यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. तर ते गणात आरोग्याची परिस्थिती किंवा जी काही ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी तुमचं काय नाही? आणि थोडंसं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर असं जे डॉक्टर्स आहेत ते अवेलेबल नसतात, तर त्याच्यात आम्ही हे वैयक्तिकरित्या लक्ष देऊ आणि जास्तीत जास्त डॉक्टर्स अवेलेबल असतील त्या त्या गावात त्याची काळजी घेऊ. वाई तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या सिंचन आणि शेतीमालाला भाव मिळवून देण्याच्या प्रश्नावर तुम्ही पंचायत समिती स्तरावर कशी भूमिका मांडता? आपण जरा म्हणजे त्याच्यासाठी आपण मार्केटिंग मध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि बाजारभाव म्हणजे शेतकऱ्यांना आहे ना थोडंसं म्हणजे शेती पूरक व्यवसाय असतात त्याच्यामध्ये जराशी इन्व्हॉल्वमेंट वाढवली पाहिजे. शेवटचा प्रश्न, चंद्रुधने गणात तब्बल 18,683 मतदार आहेत. प्रचारासाठी वेळ कमी राहिला आहे. तुम्ही एवढ्या मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचणार? सध्या आम्ही सोशल मीडिया तर वापरतोच आहे, जिथे गरज तिथे डोर टू डोर करतो, जिथे गरज आहे तिथे सभा करतोय आम्ही.